सो गाईज गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजले आहे 9. सो मी आता उठलेली आहे. आणखी मला आज जायचं आहे माझी फ्रेंड आणि माझ्या समवन स्पेशलचा फ्रेंड, त्या दोघांची एंगेजमेंट आहे आज. सो मी तिथे जाणार आहे. तुम्हाला पण दाखवते सोबतच. टाईम आहे सध्या जायला, जेमतेम 9च वाजले आहे. आणखी मी 12:30-1 वाजता जाईल तिकडे. तर तुम्हाला दाखवतेच तिकडे काय होणार आहे. तर सो आता मी उठलेली आहे, तर ब्रश वगैरे करून घेते, फ्रेश होते थोडी. तुम्ही पण चला माझ्यासोबत फ्रेश व्हायला. आणखी ना पसारा मला उचलायचा 2-3 दिवसापासून, पण ते काही होऊन नाही राहिलं. अच्छा मला वाटलं कोण आहे. मी पण अच्छा मनू. ए मनू. तर गाईस तिथे मनू आहे. ते सावली अशी झपक 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 करून आली, म्हणून म्हटलं कोण आहे भाई तिथं. सो असेच राहा तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू. छिलून घेत झालं हे आलू फतर काढायचे त्याचे. फतर नसते खात कधी आलूचे पगले. कोणीतरी तुला फतर खाताना दिसते काय? मी माझ्यासाठी आणि मम्मीसाठी नाश्त्याला बनवलं आहे उसळ. पाहू शकता तुम्ही, मी उसळची तयारीच करत होती. इकडे उसळ होत आहे छान मस्तपैकी. असं वाटतं आणखी ते गाईस हे बनवून राहिलेलं आहे. इकडे छान मस्त उसळ. इकडे मनू आहे माझी. मनू मनू मनू. सो मी फ्रेश होऊन जाते, बिकॉज मला असं वाटतं आता वाजले असेल 10:18 झाले आहे. बॅक कॅमेरा यासाठी केला कारण मोबाईलमध्ये चेक केलं. सो ही मी चुंदरी घेतली, मी मला स्टोल घेतला कारण मला इथे मिरची झुंबली होती आणि चेहऱ्यावर तेल सुद्धा उडालं होतं. सो म्हणून मी हे घेतलं होतं. मम्मी म्हणे पाणी लाव आणि असं करत नाही. सो मी हे घेतलं होतं. आणखी इकडे हे होत आहे तोवर मम्मीने बघा पोळ्या अशाच ठेवल्या. पोळ्या ठेवून देते पहिले लावून. अच्छा खास्या. हां, इकडे कालची टोमॅटोची चटणी आहे सकाळची. इकडे पोळ्या कालच्या. इकडे अंड्याची भाजी कालचीच आणि पोळ्या मम्मीने केल्या आहे. इकडे भात पण मला असं वाटते कालचाच भरपूर आहे. हो कालचाच आहे, कारण रात्रीचंच आहे. सो मी आता खाऊन घेईन कारण मग दुपारी मला जेवायलाच जावं लागते. इकडे आपलं हे शिजलं का तर पाहून घेऊ आपण. तर हे व्हायचं आहे. आहे तरी सुद्धा मला दही खायची इच्छा आहे. ताक पण आहे, आणखी दही पण आहे. सो दहीला थोडं फोडणी देऊन त्यासोबत खाल्लं तर आणखी टेस्टी वाटेल. मी फोनवर बोलून राहिली आहे. मी मला पिसलेलंच आवडते. एखादे फोडं बिट्टे काळेवाले ते जमिनीतले ते आणून एखाद्याची साबुदाण्यात करावं लागतं. ते फोडं नाही भेटत काय मम्मा. ते मी आणलं ना रत्नाळं ते नाही मग. सो गाईज मी मम्मीला सोडून आली आहे घरी. मम्मीला गेली होती मी हॉस्पिटलमध्ये सोडायला कारण मी तिथे ड्युटी करते ना. सो ड्युटीवर सोडलं मम्मीला. आणखी मी माझ्यासाठी होणार आहे पाणी तापवायला कारण की 11:30 वाजले आहेत आणि मला जायचं पण आहे. पाणी ठेवून देते तापवायसाठी.
आणि ते जेवण करते गाईस. भक्ती मला आवाज दे जो, नाही तर मग फोन लावजो मी जर घरी नसली तर. सो मी कपडे काय घालायचे ते डिसाईड नाही केले आणखी. ते पण डिसाईड करून घेते. चला सोबत नाही साधेच कपडे घालते आहेस. मनू काय माहीत कुठं गेली, वर गेली काय पाहू पण. इकडेच कुठेतरी आली. हा मनू वरती आली आहे. ओ माय गॉड मनू. ते मनूची फेवरेट प्लेस आहे गाईज. मला असं वाटलं इथं कोणतरी आहे उभं. तर मी फायनली डिसाईड केलं आहे की मला काय घालायचं आहे. मी त्याला दाखवते. तर मी हे टॉप आणखी हा जीन्स साधंच वेअर करते. आता पण मी झापरू घातलेलं आहे गाईज. ओ माय गॉड. सो आता करून घेते तयारी. आंघोळ करते सर्वात पहिले, ती मेन गोष्ट आहे. त्याच्यानंतर करते मग तयारी. त्याला साधेच कपडे घालून घेते, म्हणजे जोपर्यंत जेवण नाही करत तोपर्यंत मग नंतर आपली फायनल तयारी करते गाईज. तुम्ही असेच राहा कंटिन्यू व्लॉगमध्ये. मी मनूला दाखवायला दिली होती, तर मनू तिथं बसली अजूनही आहेच. मी आंघोळ करून रेडी आहे. पाहू शकता तुम्ही. फक्त तयारी नाही केली आणि घरचेच कपडे याच्यासाठी घातले आहे, कारण पहिले मी करणार आहे जेवण, नंतरच मी रेडी होईल. मी माझ्या समवन स्पेशलला सुद्धा कॉल करायचा आहे की तो रेडी झाला की नाही आहे. आणखी थोडं मला उन्हात पण जायचं आहे, थोडी ऊन खाण्यासाठी. पलीकडे हृदय पण हृदय बच्चा नाही आहे. सो मी मनू आहे. हा ये ना इकडं, वरताय मी, बोल ना. थांब येतो. सो भक्ती मला बोलत आहे खाली करून घेण्यापेक्षा आता कुठं एक खाली चालली जाते. थँक्यू. काय आज रांगोळी काढून राहिल्या? सकाळी रांगोळी घालत असतो आणि मी. अच्छा हा. तर मग हे काय म्हणे काल मी घालतो म्हणे. आजची रांगोळी चांगली झाली, उद्या घालतो म्हणून मग घालून राहिलं. मी म्हटलं काही आहेच काय बघ. घालून देते. म्हटलं काही आहेच काय तुझ्या? काहीच नाही. काय काय करायचं काय जेवायला नाही जाण काय? जेवायला पण मला माहितीच नाही. स्वयंपाक केला नाही. काय तर एक आपण जेवण करून आलो रात्री जेवता येते. एकट्याच्यानं काही वाढते काय? काय प्रसाद खाल्ल्यासारखं प्रसाद खायचा. हा आता नाश्ता करून घ्यायचा. मी वाढते माझ्यासाठी ताट, कारण मला भयंकर भूक लागली. फायनली जेवायला बसलेली आहे. खूप जास्त भूक लागली गाईस मला. आणि इकडे पहा मनू. हे माझं ताट आहे, तुम्ही पण या जेवायला सर्वे. सो मी झाली आहे रेडी जायसाठी. पाहू शकता माझा फायनल. हॅड इज माय फायनल. तिकडे बाबू बसलेला आहे, बाबूसोबत मनू पण बसलेली आहे. ते ऊन खात आहे.
सांगू शकता तुम्ही लोक मी कशी दिसते आहे. मी अशीच हा कंटिन्यू. आणि बाबूले काय माहिती काय झालं तो धवरे पडते बाबूले. ये बिलू गावाला चालली आहे मी. तू गावाला येशील का माझ्यासोबत? मी वापस नाही येणार आहे गाव. मग रात्री नेईन मी. नाही. सो गाईज आम्ही टाईमच्या पहिले इथे आलो आहे साक्षगंधाले. इथं काहीच तयारी नाही आहे. पाहू शकता तुम्ही. अनुजा इथं बसला. इथं कोणतेच पाहुणे नाही आहे. इथे मी बसलेली आहे. वेट करून जायला खूप जास्त. आता मी घरी वापस जाणार. सो गाईज मी फायनली घरी आली आहे आणि मी चेंज केलं आणि पाहू शकता उन्हाने माझा चेहरा किती काळा झालेला आहे. तो आता मी मस्तपैकी आराम करणार आहे. कारण खूप टाईट जेवण झालेलं आहे. तिकडून पण आली उन्हाचं झाली. आता सो फायनली आराम करणार आहे. इकडे मनू आहे, इकडे टी व्ही आहे आणि इकडे टी व्हीवर थोडा काहीतरी शो लावते, पाहते, थोडा वेळ पाहता मस्त आराम करते. गाईज तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या व्लॉगमध्ये. कारण की फुल गरमी पण होऊन राहिली आहे खूप जास्त. आणि हे माझी और कैमरा गर्ल मुझे हंस रही है बहुत ज़्यादा. घर में मैं आज बहुत चिढ़कानी और ये मैं चुगली कर रही है दोनों. कौन मैंने? हम सेम गाइस. हे गोरी आहे तू पण नाही गाइस. आज ऊन पडली ना माझ्या तोंडावर. मी आज काळी दिसू नाही तर मी बॅग तो सोडलो मग जास्त दुधासारखी बॅग तो सोडलो. और कुछ भी दो शब्द कह के अब मैं अभी रात्रि गेलो पण मी. तर गाईज आता झाली आहे रात्र आणि माझं झालं आहे मम्मीसोबत भांडण. सो आता 11 वाजले आहे आणि मम्मी वरती गेल्यावर मी आली आहे खाली जेवायसाठी. आणि मी जेवत आहे भात आणि वड्याची भाजी. सोबतच हे आहे अंगूर, जे की मला जेवणासोबत अंगूर खूप जास्त आवडतात. तर तुम्ही पण या गाईस जेवण करायला. मी पण जेवण करून घेते पहिले. एक तर चव लागत नाही. लागून असं भनभन लागते. जेवणासोबत मला अंगूर खायला फार जास्त आवडते.